हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण दम बिर्याणी पाहणार आहोत। एकदम हॉटेलपेक्षाही मस्त बिर्याणी घरच्या घरी कशी बनवतात ते पाहणार आहोत। खायला अतिशय टेस्टी आणि पटकन होणारी यामध्ये भरपूर अशा टिप्स सांगणार आहे, जेणेकरून तुमची बिर्याणी पण एकदम मस्त होईल आणि लवकर पण होईल। तुम्ही बघू शकता एक एक तांदूळ असा मोकळा झाला आहे। 3-4 लोकांची बिर्याणी हे आरामशीर बनून जाते। घरच्या घरी कोणी पाहुणं वगैरे आलं तर तुम्ही पटकन ही बिर्याणी बनवू शकता। हे बघा मस्त अशी झाली आहे आणि पातेल्याला अजिबात नाही चिटकली नाही। तर दम बिर्याणी केली की पातेला थोडी चिटकूनच जाते। त्यासाठी मी तुम्हाला भरपूर अशा टिप्स ट्रिक सांगणार आहे। त्यासाठी हे थोडं चिकन घेतलं तर आता यामध्ये हे स्वच्छ धुवून घेतलं मी। यामध्ये थोडं दही टाकते। दही टाकलं की हे व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून 10-1 मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। आता याचा मसाला तयार करूया। तर 5-6 मी हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडा लसण अद्रक करून याचा आपल्याला असा ठेचा करून घ्यायचा आहे। जास्त बारीक नाही केलं तरी चालेल। आता गॅसवरती मी पातेलं ठेवलं आणि त्यामध्ये आपल्याला 2 नाही तर 2.5 पई तेल टाकायचं आहे आणि एक मोठा कांदा कट करून घेतला। या कांद्याला आपल्याला मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचा। आता जो ठेचा वाटलेला आहे हिरवी मिरचीचा तो टाकायचा आणि तो पण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। आता जे चिकन आहे आपलं ते टाकून द्यायचं आहे यामध्ये। आता यामध्ये चवीपुरतं मीठ, हळद आणि एक मोठं असं टमाटर कट करून घेतलं मी, हे टाकते। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं करून घेतलं की जी बिर्याणी आहे मस्त अशी चवदार लागते खायला। आता याच्यावर झाकण ठेवते, 2-3 मिनिटं कमी गॅसवर शिजू देते। आता तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर जे चिकन आहे आपलं शिजेन तोपर्यंत गॅसवरती मी दुसरं पातेलं ठेवलं। यामध्ये 4 नाही तर 5 ग्लास पाणी टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडेसे सुके मसाले, दालचिनीचं तुकडं, पत्ता आणि लवंग, मिरे हे थोडेसे मसाले टाकून द्यायचे आहेत। आता तांदूळ घेते मी, 2.5 ग्लास तांदूळ घेतले। जास्त प्रमाणात बिर्याणी बनवायची असली तर चिकन थोडं जास्त घ्यायचं। आता जेवढं चिकन आहे त्याच हिशोबाने मी तांदूळ घेतले आणि तांदूळ स्वच्छ धुवून छानी आपल्याला हे या पाण्यामध्ये उकळाले की टाकून द्यायचे। आता याच्यावरती झाकण नाही ठेवायचं आपल्याला आणि असेच हे तांदूळ शिजू द्यायचे आहेत। आता थोड्या वेळानंतर हे तांदूळ असे शिजले आहेत। असा एक तुकडा पडला की समजून जायचं। अदर कच्चे तांदूळ शिजू द्यायच्यात, एकदम गारा करून नाही घ्यायचे। नाही बिर्याणी जी आहे ती अशी मोकळी मोकळी होत नाही आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेलाच्या ऐवजी त्यामध्ये 1 चम्मच तूप पण टाकू शकता। आता गॅसवरती परत पातेलं ठेवलं मी आणि 1.5 वाटी त्यामध्ये तेल टाकलं आणि असा लांबसर 2-3 कांदे कट करून घेतले आणि हे कांदे आपल्याला जोपर्यंत असे काळसळ होत नाही तोपर्यंत असे तळून घ्यायचे आहेत। असा कलर येऊ द्यायचा एकदम काळसळ। आता हे काढून घेते। आता जास्त भांड्याचा पसारा ना करता, जास्त भांडे ना भरवता तेच पातेले साफ करून घेतलं मी। आता ते गॅसवरती ठेवलं। यामध्ये 2 नाही तर 2.5 पई तेल घालते। जास्त तेलाचा वापर पण नाही करायचा आपल्याला आणि एक कांदा कट करून घेतला हा टाकते। आता याला असं परतून घेते। आता यामध्ये 2 टमाटर कट करून घेतले हे टाकते। आता टमाटर पण आपल्याला व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, थोडा वेळ शिजून घ्यायचे टमाटर। आणि आता यामध्ये काही मसाले ॲड करूया। तर 2 चम्मच मी बिर्याणी मसाला, 2 चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच लाल तिखट पावडर। तर तुम्हाला जास्त तिखट बिर्याणी खायची असली तर तुम्ही जे छोटे चम्मच आहेत ते 2 घेऊ शकता। मी 1च घेतलं कारण की माझ्या घरात जास्त कोणी तिखट खात नाही। आता यामध्ये 4 चम्मच दही घालते, पोहे खायचे चम्मच। आता हे दही व्यवस्थित आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दह्याने बिर्याणी पण छान लागते खायला आणि तिखटपणा पण कमी होऊन जाते। आता ते वाफ लावलेलं चिकन आहे ते यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं, जे चिकनमध्ये पाणी होतं तेच, आणि झाकण ठेवून हे 1 नाही तर 2 मिनिटं शिजू द्यायचं। म्हणजे जो मसाला आहे तो मस्त असा शिजला की बिर्याणी जी आहे ते मस्त लागते खायला। आता हे 1-2 मिनिटं मी झाकण ठेवून छान शिजून घेतलं, चिकन पण शिजून जाते। आता थोडंसं चिकन मी यामधलं काढून घेते। आता हे एवढं काढून घेतलं मी, साईडला ठेवूया। आता याच्यावरती थोडेसे तांदूळात हे आपल्याला टाकून द्यायचे आहे। तर यातले मी जे खडे मसाले आहे ते काढले नाही, तुम्हाला वाटलं तर तुम्ही तांदूळ टाकायच्या अगोदर काढू शकता। आता यामध्ये 2 चम्मच मी तूप टाकलं आणि थोडासा फूड कलर दुधामध्ये टाकून तो टाकला। तुम्हाला वाटलं तर तुम्ही केसर पण घेऊ शकता दुधामध्ये। आणि जो कांदा भाजलेला आहे तो टाकला
आता परत त्याच्यावरती तांदूळ टाकून परत जी वाटीमध्ये मी चिकन काढलं होतं ती दिलं टाकून परत यावरती आपल्याला जे तांदूळ आहेत आपले ते टाकायचे आहेत. अशी लेअर करून घ्यायची आहे म्हणजे जी बिर्याणी आहे ते छान लागते खायला. आणि याच्यावरती परत जे दूध आणि त्यामध्ये मी थोडासा फूड कलर टाकलता तो टाकून दिला आणि परत 2 चम्मच आता तूप टाकते आणि जो भाजलेला कांदा आहे तो टाकते आणि थोडासा बारीक चिरून कोथिंबीर घेतला हा टाकून देते. एकदम पटकनी होते. या पद्धतीने बिर्याणी नक्की करा. हॉटेलपेक्षाही भारी लागते खायला. आता याला आपण पेपरनी असं पॅक करून घेऊ म्हणजे याच्यावरची जे भाप आहे ते वरती नाही जाणार. आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया. गॅस एकदम कम करू आणि फक्त 6-7 मिनटं कमी गॅसवर हे आपल्याला असं भापून घ्यायचं आहे. आता 6-7 मिनटं झाले आहेत आणि जी बिर्याणी आहे आपली ते मस्त अशी झाली आहे. चला तुम्हाला आता खोलून दाखवते. तर ते तो पेपर काढून घेतला मी आणि बघू शकता तुम्ही मस्त अशी ही बिर्याणी झाली आहे. त्याचा टेस्ट एकदम हॉटेलपेक्षाही भारी येते. यामध्ये आपण जास्त मसाले पण नाही वापरले. तुम्ही बाहेरची बिर्याणी आणता तर त्यामध्ये एकदम बटबट मसाले असतात तर खाई वाटत नाही. पण घरच्या घरची बिर्याणी एकदम छान होते. अशी घरच्या घरी बनवा मस्त होते. माझ्या घरी ही अशी बिर्याणी सर्वांनाच आवडते. नाही बघा पातेल्याला पण अजिबात नाही चिटकले काहीच. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.